पत्रकारांनी धुमधडाक्यात साजरी केली महात्मा ज्योतिराव फुले जयंती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पत्रकारांनी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली। यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले। कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी महात्मा फुले यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि समतेसाठी केलेल्या महान कार्यांची आठवण करून दिली। वक्त्यांनी सांगितले की महात्मा फुले यांनी समाजातील अस्पृश्यता, भेदभाव आणि अज्ञान यांविरुद्ध लढा दिला आणि शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत। या प्रसंगी पत्रकारांनी त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा आणि समाजात जनजागृती करण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाचा समारोप सामूहिक आभार प्रदर्शनाने झाला। या कार्यक्रमास पालिका सचिव किशोर शेळके, समाजसेवक विजय चौधरी, पत्रकार राजू काउतकर, गुलाब यादव, गणेश ताटे, अतुल फडके, संतोष होळकर, आकेब शेख, संजय भोराडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी सुशील यादव, जागरूक तहेलका, कल्याण। सगळे पत्रकार कोण काही माहिती देतो हा जयंतीचा कार्यक्रम वर्षभर आणि त्यातून वेगवेगळे कार्यक्रम आम्ही कल्याणच्या ठाणे जिल्ह्याच्या कामगार संघटनांतर्फे नारायण मेघाजी लोखंडे हे फुलांचे जवळचे सहकारी होते आणि सत्यशोधक समाजाचे एक पदाधिकारी होते आणि भारतातले पहिले कामगार नेते। त्यांनी पहिले मुंबईमध्ये मिल हँड असोसिएशन स्थापन केली। त्यांच्यामुळे अनेक कामगार कायदे झाले हे आता उद्ध्वस्त करतात। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि बरेचसे कामगारांच्या दृष्टीने खूप कार्यक्रम आम्ही आयोजित करणार। एक दुसरी गोष्ट अशी की आता एक या 25 एप्रिलला फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आता एक संभाजी भगत, शाहीर संभाजी भगत आपण सर्व माहिती शाहीर संभाजी भगत त्यांचा सत्कार आहे याच्यासाठी आहे की ते विद्रोही साहित्य संमेलन सातारा अध्यक्ष निवड झाली। आपल्याकडे एक प्रकार आहे की जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवड म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार करतात, म्हणजे त्या संमेलनाची भूमिका जाईल लोकांच्या। तर आपलं जे आंबेडकर सांस्कृतिक भवन नवीन जे झालं खडकपाड्याला ते तिथेच आहे। आपल्या माध्यमातून बातमी पण द्यावी आणि कार्यक्रमाला उपस्थित करावं ही काही माहिती आहे, वर्षभराच्या कार्यक्रमाची माहिती चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून त्यांचा एक खूप आभार। तुम्ही सांगा तुमच्या